नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, राजमा पिकामध्ये पहिलं खताचा डोस आपण कोणता दिला पाहिजे याविषयी आपण सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, राजमा प्रामुख्याने पारंपरिक पीक हे आता झालेलं आहे. प्रत्येक शेतकरी ह्या राजमाच्या पिकाकडे वळलेला दिसतोय आपल्याला. आणि याच्यामध्ये खत व्यवस्थापन हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा शेतकऱ्यांसमोर असतो. तर साधारणपणे किती दिवसामध्ये आपण खताचा डोस दिला पाहिजे आणि कोणता खताचा डोस हा सुरुवातीला आपण दिला पाहिजे. तर आता आपण जो प्लॉट बघत आहोत तो प्लॉट साधारणपणे 1 महिना पूर्ण झाला. 1 महिन्याचा प्लॉट आहे आणि आता ह्याला चांगल्या पद्धतीने फुलं लागायला सुरुवात झालेली. तर ही अवस्था जरा चुकीची खत टाकण्यासाठी, कारण की इतक्या उशिरा खत टाकून आपल्याला पहिल्या खताचा जो डोस हा चालत नाही. साधारणपणे जर विचार केला आपण तर फुलाच्या अवस्थेच्या अगोदर ते आपण याला खताचं व्यवस्थापन हे केलं पाहिजे. कारण की जर नंतर पावसाचा किंवा पाण्याचा जर खत टाकल्यानंतर विसावा झाला तर आपले फुल ही होऊ शकते. तर साधारणपणे 15 ते 20 दिवसामध्ये पहिला खताचा डोस आपण दिला पाहिजे. खताच्या डोसामध्ये आपण युरियाचा वापर केला पाहिजे, कारण की झाडाची वाढ चांगली होण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने युरियाचा वापर हा करावा लागतो. 15 ते 20 दिवसाचं जर पेरणी झालेली असेल, चांगल्या पद्धतीने वापरलेला असेल, झाडाची वाढ जर खुंटलेली असेल तर आपण युरियाचा वापर हा करू शकतो. आता साईडचा जो प्लॉट आपण बघत असाल हे साधारणपणे 15 दिवसाचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटवरती आता आपण खताचा डोस दिला तरी चालतो. तर आपण राजम्यासाठी कोणत्या खताचा पहिला डोस दिलेला आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला आपले लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.